राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटणार असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू आहे. राजकीय वर्तुळात 6 खासदार ठाकरेंना सोडून तिकडे जाणार हा सुद्धा ऑपरेशन टायगरचा एक भाग आहे. मात्र या चर्चेदरम्यान ठाकरे गटाच्या मुलुख मैदानात तोफ आणि फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनी आपली बातमी सांगितली आहे. ऑपरेशन टायगर कमळ होईल, पण आधीच ऑपरेशन रेड्याची सिंग आला आहे अशी अफवा पसरत असून आम्ही संसदेच्या कार्यालयात उद्घाटन केलं तेव्हा सगळे खासदार उपस्थित असल्याचं सांगत राऊतांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. हे 7 आकडा चुकीचा सांगत आहेत. आमच्यापैकी खासदाराचा आकडा घेतला पाहिजे. कोणत्या गुंगीत हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि वैद्यकीय तपासणी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ऑपरेशन होत आहे. शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेलं अपेंडिक्स आहे. कधीही कापून टाकलं पाहिजे. आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्स ऑपरेशन फडणवीस करतायत त्याची तुम्ही काळजी घ्या, असं म्हणून संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला. संजय राऊतांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी विचारायला पाहिजे. देशात महिला आयोग आहे, त्यांना विचारलं पाहिजे. भाजपकडे ताकदीचा महिला आयोग आहे आणि महाराष्ट्रातही महिला आयोग आहे, त्यांनाही विचारावं, असं राऊत त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अनेक उद्योगपतींकडून खंडण्या गोळा केल्या गेल्या. हे गोळा करणारे सरकारमध्ये असून जबरदस्ती आणि धमकी देऊन पैसे गोळा केलेत. देवेंद्र फडणवीस यांनी या भूमिकेची कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, असं राऊत म्हणाले. दरम्यान शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं म्हटलं आहे. 90 दिवसांमध्ये हे ऑपरेशन होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय भूकंप होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.